तो जो रुतबा आहे ना तो फक्त पैशातच आहे भाई. कारण जी आपण वस्तू घेतली ना, संपलं भाई. पैशाचं महत्त्व तिथं संपलं. महत्त्व आहे पैशाला. फक्त जी वस्तू घेतली ना, त्या वस्तूची जी किंमत आहे ती आपण त्याला दिली. तो पैसा त्याच्याकडे गेला, तोच रुतबा त्याच्याकडे गेला आणि आपल्याकडे काय आलं? जी वस्तू. जे सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा आहे भाऊ. भावकी गावातले काय जे आहेत ते तुम्हाला केव्हा मोजतील? तू आहे मोठा माणूस आहे, गावचा सरपंच आहे, तेव्हा तुला मोजतील. पाटील आहे तुला मोजतील. पैसे आहेत तुझ्याकडे, तुला मोजतील. आहे तुझ्याकडे 1 एकर आहे, कोण तुला काय विचारणार आहे? जर तुझ्याकडे 1 एकर आहे आणि तुझ्याकडे जर सरपंचाला चहा कोण पाजणार आहे? तू पाजशील ना चहा. अगो सरपंच आले, तू चहा टाक. ते पैशात किती ताकद आहे. 500 आणि 1000 रुपयात तुमचं मत. खरंच पैशाचं जे मोल, जो रुतबा आहे पैशात, तो मला नाही वाटत अजून कशात आहे. तू आहे आमदार खासदार, तुझ्याकडे पॉवर आहे, तुझ्याकडं तुला लोक मानतील ना तुला. कारण तू आहे व आमदार खासदार आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे बंगले आहेत, गाड्या आहेत, प्रॉपर्टी आहे तुमच्या. तुम्हाला मानणार ना लोक. तर सगळ्यात महत्त्वाचं मला जे समजलं आहे, जे आताच्या काळात ज्याची अत्यंत खूप म्हणजे खूप गरज आहे, पैसा आहे. पैसा कुठं जा तुम्हाला पैसेच लागणार आहेत. तुम्हाला जगायचं आहे, कसे जगणार तुम्ही? तुम्हाला जर काही भूक लागली, तुम्हाला जेवायचं आहे, काय लागणार? तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, काय लागेल? तुम्ही तिथं जेवले, तुम्हाला जेवस्तोवर तुम्हाला काही विचारणार नाही. तुम्हाला फक्त ते मेन्यू कार्ड येतं, तुम्हाला काय काय लागतं तुम्ही मागवणार. ते तुम्ही खाल्लं, तुमच्याकडे बिल आणून देणार. आणि पैसे तुम्हाला ते पैसे द्यावे लागणार तिथं. कारण आपल्याला खायचं आहे, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपला आनंद पैशातच आहे. पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की पैसाच सर्वस्व आहे. बाकी तुम्ही तुमचं मत सांगा कमेंटमध्ये. कारण माझं वय 17.5 आहे. मी 17.5 वयातच मी भरपूर काही पाहिलं. मी 1 वर्ष सगळीकडे राहिलेलो आहे, फिरलेलो आहे असं 1 वर्ष. त्याच्यामुळे मला माहिती आहेत माणसं कशी आहेत. आता एक सामान्य घरात एक पुरुष असतोय, तो पॉवरफुल असतो आणि त्याच्या अंडरमध्ये कोण काम करतं? त्याची पत्नी, त्याच्या मुलं, त्याच्या मुली, हे तिघं त्याच्या अंडरमध्ये असतात. त्याच्या अंडरमध्ये आहेत. त्यांना चालू ठेवण्यासाठी त्याला लागतात पैसे. काही माणसं असे मानतात पैसा सर्वस्व नाही. मग तुम्हाला का असं वाटतं? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि याचं उत्तर नक्की द्या मला. कारण मला पण कळायला पाहिजे. कारण माझं वय पण एवढं नाही, मला एवढं समजेल. तर तुम्ही कमेंटमध्ये मला एक 2, 3, 4 लाईन, काय तुम्हाला जेवढ्या लाईन लिहिता येतील तेवढ्या लाईनी तुम्ही मला सांगू शकता की हा भाऊ पैसा सर्वस्व नाही, मी पैशाने सर्व आनंद घेता येत नाही. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही कमेंट सांगा, मग मी पुढचा व्हिडिओ टाकतो याच्याबद्दल. जय शंभू नारायण.